वसई किल्ल्यात घुसलेल्या बिबट्याला आता 15 दिवस होत आले तरी वन विभाग नेमकं करतंय तरी काय हा सवाल आता उपस्थित झालेला आहे। वन विभागाचं आता हे काम नाही, आता आर्मीला बोलवा अशी मागणी आता स्थानिक मच्छीमारांनी केलेला आहे। 2 दिवस मोठा गाजावाजा केला आणि पिंजरे लावले, परंतु पिंजऱ्यामध्ये हे बिबट्या काय आला नाही। आम्हाला जी गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली काल हे पिंजरे गायब होते, पिंजरे लावले नव्हते। बिबट्या पिंजऱ्याच्या आसपास होऊन जातो परंतु पिंजऱ्यामध्ये कैद होत नाही। बिबट्याला पकडण्यासाठी असे शर्तीचे असे कुठलेच प्रयत्न जे आहे वन विभागाकडून होत नाही, फक्त खुर्च्या टाकून तिथे ऑफिसमध्ये बसलं जातं आणि कॅमेरे चेक केले जातात, परंतु बिबट्यांना हातात येत नाही। कारण फॉरेस्ट डिपार्टमेंटचं हे काम असतं की अशा प्रकारे ज्यावेळेला बिबट्या तिथे येतो त्यावेळेला त्याला 24 तासाच्या आत जे आहे की जेरबंद करायचं असतं, परंतु वन विभागाचं हे काम नाही। आता तुमच्या ज्यांनी काही होणार नाही, आता आर्मीला पाचारण करा अशी मागणी जी आहे स्थानिक मच्छीमारांनी केलेली आहे। त्यामुळे मच्छीमारांमध्ये मोठ्या प्रमाणावर संतापाचं वातावरण आहे, कारण मच्छीमारांचे रोजचे व्यवहार आहे ते थांबलेले आहेत। संध्याकाळी 6 नंतर इथे बॅरिकेड लावले जातात, त्यामुळे त्यांचा रोजचा उदरनिर्वाह असतो, त्यांना लवकर घरी यावं लागतं, मच्छी 5च्या आत विकावी लागते। शाळकरी मुलांना देखील ट्यूशनला जाता येत नाही, जे कामावर मुंबईला जातात त्यांना देखील 6च्या आत घरी यावं लागतं, कारण दोन्ही साइडून बॅरिकेड हे लावले जातात। त्यामुळे आणखीन किती दिवस आम्ही वाट बघायची? का वन विभागानं बिबट्या पकडण्यामध्ये रस नाही का, हा सवाल आता उपस्थित झालेला आहे। त्यामुळे लवकरात लवकर आर्मी बोलवावी अशी मागणी आता इकडच्या स्थानिक मच्छीमारांनी केलेली आहे।